बनवणार आहे होळी स्पेशल थंडाई। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पाहूया आपण होळी स्पेशल थंडाई कुल्फी। या अगोदर मी थंडाईचा व्हिडिओ अपलोड केला होता, थंडाईची रेसिपी कशी बनवायची, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला पाहूया थंडाई कुल्फी। काजू घ्यायचे आहेत, वेलची, जायफळ, बदाम, मेलन सीड्स, नंतर पिस्ता आणि थोडंसं केशर। त्याच्याशिवाय हे खसखस घेतलं आहे, बडीशेप, मिरी, दालचिनीचा थोडासा तुकडा, हे रोज पेटल्स घेतलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। सर्व आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे। रोज पेटल्स टाकून घेते, नंतर काळी मिरी, दालचिनी, बडीशेप आणि खसखस। आता हे सर्व आपण छान असं ग्राइंड करू मिक्सरला। त्याची फाईन पावडर करून घेतलेली आहे। हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देऊ शकतो आणि आपल्याला जेव्हा थंडाई करायची असते तेव्हा पण याचा वापर करू शकतो, किंवा थंडाईची रबडीसाठी पण हा मसाला वापरला जाऊ शकतो। तर मी 1 लिटर दूध हे तापत ठेवलेलं आहे। आपण फॅट मिल्क वापरायचं आहे कुल्फीसाठी। 4 टेबलस्पून मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी हाफ कप मिल्क पावडर मिक्स करून घेत आहे। हे साधं दूध आहे आपलं, त्याच्यामध्ये ही पावडर मिक्स करून घेत आहे मी आणि ही छान अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। उकळलेलं पण आहे, तर ह्याच्यामध्ये मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते टाकून घेऊ, त्यामुळे लवकर दुधाला घट्टपणा येतो आणि चमच्या साहाय्याने ढवळत जाऊ, कारण नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील। एवढं दूध होतं ते एवढं झालेलं आहे, म्हणजे आपलं दूध हे थोडं आटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण थंडाई पावडर घालून घेऊ। मी आपला घरातला रेग्युलर चमचा घेतलेला आहे आणि त्याने मी 4 चमचे थंडाई पावडर टाकून घेत आहे आणि आपण हे मिक्स करून घ्यायचं। आता मी 1 कप साखर टाकून घेत आहे, अजून मी अर्धा कप साखर टाकलेली आहे, असं 1.5 कप मी साखर टाकलेली आहे। आता ही साखर पूर्ण मेल्ट होऊ देऊ आणि थोडंही मिश्रण घट्ट व्हायला द्यायचं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही गोड जास्त कमी करू शकता। छान असं रिड्यूस झालेलं आहे, तर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे थंड करत ठेवून देऊ। आता हे मिश्रण आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेऊ आणि आपण 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये फ्रीज करत ठेवू। ही आपली थंडाई कुल्फी रेडी झालेली आहे। याचं टेक्स्चरही पाहू शकता, एकदम स्मूथ आहे। तर तुम्ही पण ही नक्की घरी ट्राय करा आणि होळी दिवशी या थंडाई कुल्फीचा आनंद घ्या। हॅपी होली।